that is unit cell according to unit cell parameter. जे युनिट सेल असेल, आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले टाइप्स ऑफ युनिट सेल. त्या टाइप्स ऑफ युनिट सेल मध्ये आपण टाइप स्टडी केले. सिंपल युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल अँड एंड सेंटर और बेस सेंटर युनिट सेल. आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट सेल अकॉर्डिंग टू युनिट सेल पॅरामीटर स्टडी करायचं. आता युनिट सेल पॅरामीटर कशा बघा. सपोज आपल्याकडे एक सिंपल युनिट सेल आहे. सपोज ही आपल्याकडे एक आहे सिंपल युनिट सेल आणि या युनिट सेलच्या पॅरामीटरनुसार आपल्याला काय स्टडी करायचं आहे. युनिट सेल अकॉर्डिंग टू युनिट सेल पॅरामीटर म्हणजे 7 युनिट सेल अकॉर्डिंग टू युनिट सेल पॅरामीटरनुसार ते आपण स्टडी करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे एक सिंपल युनिट सेल आहे. सपोज जर आपण याचे 3 ऍक्सिस डिवाइड केले. सपोज याला म्हटलं आपण एक्स ऍक्सिस, हा जो असेल तो असेल वाय ऍक्सिस आणि हा असेल झेड ऍक्सिस. तर आपण आता युनिट सेल पॅरामीटर स्टडी करायचं आहे. आता युनिट सेल पॅरामीटर स्टडी करायचं. सपोज या सेंटर पासून हे पॉइंट हे जेवढे डिस्टन्स असेल याला म्हणते सपोज मी ए. याला काय म्हटलं मी ए. जो ए असेल त्याच्या समोरचं जे असेल ए म्हणजे काय असेल ऍक्सियल लेंथ. ऍक्सियल लेंथ म्हणजे कोण असेल ए. आता या ऍक्सियल लेंथ असेल ए, याच्या समोरचा जो अँगल असेल म्हणजे हा, याला म्हटलंय मी अल्फा. याच्या समोरचा अँगल कोणता घेतला अल्फा. सेम हे जेवढे डिस्टन्स असेल याला म्हटलंय मी बी. युनिट सेल ऍक्सियल लेंथ पण झालाय ए आणि हे ऍक्सियल लेंथ आले बी. आता ह्या जसं आपण ए च्या समोरचा अँगल अल्फा लिहिलाय, सेम बी च्या समोरचा जो अँगल आहे हा याला काय म्हणणार आपण बीटा. अल्फा बीटा म्हणजे असेल ऍक्सियल अँगल होता अल्फा आणि बीटा. त्यानंतर त्याला जे वाय ऍक्सिस या पॉइंट पासून हे एवढं जे डिस्टन्स असेल याला म्हटलं मी सी. ऍक्सियल लेंथ काय असेल सी असेल. जसं आपण ए च्या समोरचा अँगल कोणता लिहिला आहे अल्फा, बी च्या समोरचा अँगल लिहिला आहे बीटा, सेम सी च्या समोरचा अँगल कोणता असेल म्हणजे हा अँगल तो असेल गॅमा. कोणता असेल गॅमा. म्हणजे ऍक्सियल अँगल अल्फा बीटा नंतर असेल गॅमा आणि ऍक्सियल लेंथ ए बी आणि सी असेल. म्हणजे बघा ऍक्सियल लेंथ ए बी सी आणि ऍक्सियल अँगल अल्फा बीटा गॅमा आणि ह्याच ऍक्सियल अँगल आणि ऍक्सियल लेंथला आपण म्हणतो सेल पॅरामीटर. याला काय म्हणतो आपण सेल पॅरामीटर. मग अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर म्हणजे बघा हे डायग्राम जर आपण बघितली याच्या जर सिंपल जर अजून सिंपल जर केलं आपण. सपोज हे 3 ऍक्सिस आपल्याकडे. याला म्हटलं एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. ह्या पॉइंट पासून सपोज एवढं जे डिस्टन्स असेल याला आपण काय म्हणतोय ए. ऍक्सियल लेंथ ए. ह्या पॉइंट पासून एवढं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणतोय आपण ऍक्सियल लेंथ बी आणि ह्या पॉइंट पासून एवढं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणतोय आपण ऍक्सियल लेंथ सी. याला आपलं ऍक्सियल लेंथ ए बी सी. तर आता ऍक्सियल अँगल ए च्या समोर जो अँगल असेल तो असेल अल्फा. त्यानंतर बी च्या समोरचा अँगल असेल तो असेल बीटा आणि सी च्या समोरचा जो अँगल असेल तो असेल गॅमा. म्हणजे आपण ऍक्सियल लेंथ ए बी सी आणि ऍक्सियल अँगल अल्फा बीटा गॅमा आणि यालाच काय म्हणतो आपण दिस इज कॉल्ड ॲज सेल पॅरामीटर. देयर आर 7 टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. इथे लिहिते बघा 7 टाइप ऑफ unit cell according to
सेल पॅरामीटर म्हणजे आपला सेल पॅरामीटर नुसार लेंथ आणि अँगल नुसार. आता आपण जे 7 टाइप चे युनिट सेल असेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर त्यामध्ये फर्स्ट जो असेल सेल पॅरामीटर नुसार युनिट सेल ते असेल क्यूबिक युनिट सेल. फर्स्ट कोणते असेल क्यूबिक युनिट सेल. त्यानंतर सेकंड जो असेल टेट्रागोनल युनिट सेल. थर्ड वन जे असेल ऑर्थोरोम्बिक. थर्ड वन कोणते ऑर्थोरोम्बिक. फोर्थ वन जे असेल मोनोक्लिनिक. फिफ्थ वन जे असेल 5 नंबरचा त्यानंतर आपण ट्रायक्लिनिक. फर्स्ट क्यूबिक युनिट सेल, सेकंड असेल टेट्रागोनल, थर्ड असेल ऑर्थोरोम्बिक, फोर्थ वन असेल मोनोक्लिनिक, फिफ्थ वन असेल ट्रायक्लिनिक, सिक्स्थ वन जो असेल हेक्सागोनल युनिट सेल, आणि लास्ट वन सेवन्थ असेल रोम्बोहायड्रल. बघा आपण किती टाइपचे युनिट सेल बघितला ना 7 टाइपचे अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. फर्स्ट वन क्यूबिक युनिट सेल, सेकंड वन टेट्रागोनल युनिट सेल, थर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, फोर्थ वन मोनोक्लिनिक युनिट सेल, फिफ्थ वन ट्रायक्लिनिक युनिट सेल, सिक्स्थ वन हेक्सागोनल युनिट सेल, आणि लास्ट जे 7 नंबरचे असेल त्याला आपण म्हणतोय रोम्बोहायड्रल युनिट सेल. आता आपण जर त्याला सेल पॅरामीटरचा स्टडी केला, सेल पॅरामीटर म्हणजे सेल पॅरामीटर. सेल पॅरामीटर नुसार सपोज आपले पहिले युनिट सेल आहे क्यूबिक युनिट सेल, आणि आपल्याला सेल पॅरामीटर माहिती आहे. सेल पॅरामीटर काय म्हणतो आपण ऍक्सियल लेंथ असेल त्याला म्हणतो आपण ए बी आणि सी, आणि ऍक्सियल अँगल असेल ऍक्सियल अँगल तो असेल अल्फा बीटा अँड गॅमा. हे आपले सेल पॅरामीटर. आता सेल पॅरामीटर नुसार आपण 7 टाइपचे काय युनिट सेल आहे. 7 टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. मग आता सेल पॅरामीटर आपण जे क्यूबिक युनिट सेल असेल ते क्यूबिक युनिटचे जे सेल पॅरामीटर असेल A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, म्हणजे A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. म्हणजे आता तिन्ही लेंथ काय असेल तर सारखे असेल, सेम असेल. म्हणून आपल्याला A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. लेंथ सेम आहे राईट. अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. सगळे जे अँगल असेल ते काय असणार आहे अल्फा बीटा अँड गॅमा आर 90 डिग्री. हे कशामध्ये असेल क्यूबिक युनिट सेल. जर आपण घेतलं टेट्रागोनल युनिट सेल, टेट्रागोनल युनिट सेल मध्ये काय होतं बघा, आपण इथं 3 लेंथ सारख्या होत्या, तिन्ही अँगल काय होते सेम होते. आता आपण काय करतोय अँगल सेम ठेवतोय, लेंथ व्हॅरी करतोय. अँगल काय करतोय सेम ठेवतोय, लेंथ काय करतोय आपण व्हॅरी करतोय. सपोज टेट्रागोनल जे असेल टेट्रागोनल मध्ये A is equal to B but B is not equal to C. याचाच अर्थ दोन लेंथ या सेम असेल पण तिसरी लेंथ काय असेल डिफरंट असेल. याचा अर्थ A is equal to B but B is not equal to C. पहिला आपला अँगल अल्फा is equal to बीटा is equal to गॅमा is equal to 90 डिग्री. म्हणजे अँगल सेम आहे पण लेंथ काय होते व्हॅरी होते. दोन लेंथ सारखे आहेत पण तिसरी काय असेल डिफरंट असेल. म्हणून आपण लिहिले A is equal to B but B is not equal to C according to cell parameter. तर घेतले आपण ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. आता याला ऑर्थोरोम्बिक युनिट सेल त्यामध्ये आपण काय करतोय अँगल सेम आपल्याला अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्रीज. बघा
ठेवलंय सेम ठेवलंय, फक्त काय व्हॅरी करतोय आपण लेंथ. आता इथे दोन्ही लेंथ म्हणजे बघा तिन्ही लेंथ काय होत्या सेम होत्या. इथे सेकंड मध्ये काय घेतलं आपण टेट्रागोनल मध्ये दोन लेंथ सेम आहे, तिसरी काय असेल डिफरंट. आता राहिला ऑर्थोरोम्बिक, ऑटोमॅटिक आपल्याला लगेच समजायला पाहिजे का A is not equal to B and B is not equal to C. याचाच अर्थ इथं एकही लेंथ व्हॅरी होत नाही, इथं एक लेंथ व्हॅरी होते, इथं दोन्ही लेंथ काय होतात व्हॅरी होतात. म्हणजे याचा अर्थ A is not equal to B and B is not equal to C. म्हणजे तिन्ही लेंथ ज्या असेल डिफरंट असेल, अँगल जे असेल ते काय असेल ऑल आर 90 डिग्री. म्हणून आपल्याला अल्फा बीटा अँड गॅमा आर 90 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला फोर्थ वन मोनोक्लिनिक युनिट सेल. आता जे मोनोक्लिनिक युनिट सेल असेल, आता आपण काय केलंय लेंथ व्हॅरीज केलंय, अँगल काय ठेवले सेम ठेवले. आता आपण अँगल व्हॅरी करायचे, लेंथ काय करायचे सेम ठेवायचे. याचा अर्थ मोनोक्लिनिक मध्ये असेल A is not equal to B but B is not equal to C. तिन्ही लेंथ याची काय असेल डिफरंट असेल. आता आपण लेंथ सेम ठेवलंय, अँगल आपल्याला काय करायचे व्हॅरी करायचे. आता अँगल व्हॅरी करत असणे काय होतं अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्रीज. बघा मोनोक्लिनिक मध्ये काय होतंय A is not equal to B but B is not equal to C. तिन्ही लेंथ काय असेल डिफरंट असेल. राहिला अँगल, अँगल मध्ये काय होतंय अल्फा अँड गॅमा काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे अल्फा आणि गॅमा ही 90 डिग्री असणार आहे, पण बीटा ही 90 डिग्री नसणार आहे. म्हणून आपल्याला अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आणि लेंथ असेल ते काय असेल A is not equal to B, B is not equal to C. Right? Fifth one, triclinic unit cell. आपण आता लेंथ आयडियाज करते व्हॅरी करते म्हणजे A is not equal to B, B is not equal to C. आता राहिलं फक्त आपलं काय अँगल. मोनोक्लिनिक मध्ये आपण काय म्हटलंय अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता राहिलं ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक मध्ये काय होतं की अल्फा is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 degree. म्हणजे बघा अल्फा बीटा आणि गॅमा सारखे नसणार आहे, म्हणजे ते 90 डिग्री नसणार. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे तिन्ही अँगल अल्फा बीटा अँड गॅमा हे 90 डिग्री नसणार. त्याच्यामध्ये ते आपण ट्रायक्लिनिक. त्यानंतर 6 वन आपण बघायचं हेक्सागोनल युनिट सेल. 6 वन असणार आहे हेक्सागोनल युनिट सेल. आता हेक्सागोनल युनिट सेल जे असेल त्यामध्ये काय होतं A is equal to B but B is not equal to C. म्हणजे काय होतं इथं दोन लेंथ सेम आहे पण तिसरी लेंथ काय असेल डिफरंट आहे. म्हणजे याचा अर्थ A is equal to B but B is not equal to C. राहिला आपला आता अँगल. अँगल काय होत आहे अल्फा is equal to बीटा is equal to 90 डिग्री. काय होत आहे अल्फा is equal to बीटा is equal to 90 डिग्री but gamma is equal to 120 डिग्री. गॅमा काय असतो 120 डिग्री. बघा हेक्सागोनल सेल मध्ये काय होतंय A आणि B ही दोन सेम लेंथ आहे पण B and C ही काय असेल डिफरंट असेल. आणि जर अँगलचा विचार केला आपण तर अँगल काय असेल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा काय असेल 120 डिग्री किंवा 120 डिग्री असेल. म्हणजे दोन अँगल सारखे येतात. तिसरा अँगल काय असणार आहे 120 डिग्री. राहिला लास्ट रोम्बो हायड्रल युनिट सेल. आता रोम्बो हायड्रल युनिट सेल म्हणजे काय होतं ज्या लेंथ असेल तर लेंथ A is equal to B is equal to C. तिन्ही लेंथ काय आहे सेम येत आहे. म्हणजे याचा अर्थ A is equal to B आणि B is equal to C असेल. आता राहिला अँगल. अँगल जो असेल
अल्फा is equal to beta is equal to gamma is not equal to 90 degree. त्यानंतर मी अल्फा is equal to beta is equal to gamma not equal to 90 degree. तिन्ही अँगल 90 डिग्री नसणार. हे आपल्याकडे आले 7 टाइप ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर 7 टाइपचे युनिट सेल बघितले आपण. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल. जे आपला सेल पॅरामीटर असेल, सेल पॅरामीटर अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर नुसार 14 टाइप्सच्या ब्रॅव्हियस लॅटिस मिळतात आपल्याला. किती म्हणताय? 14 टाइप्स ऑफ ब्रॅव्हियस लॅटिस. बघा म्हणजे आता म्हणताय 14 युनिट सेल, त्याला आपण म्हणतोय ब्रॅव्हियस लॅटिस. त्यानंतर आपण ब्रॅव्हियस लॅटिस. आता ब्रॅव्हियस लॅटिस काय म्हणायचं? लॅटिस पॉइंट आर अरेंज्ड इन 14 ways. Lattice point are arranged in 14 ways is called as Bravais lattice. म्हणजे आपले जे सेल पॅरामीटर असेल त्यात व्हॅरीज होणार आहे. जे आपले किती टाइपचे युनिट सेल मिळाले आपल्याला? 14 टाइप्स ऑफ युनिट सेल. 14 प्रकारचे काय मिळाले? युनिट सेल मिळाले. म्हणून आपण त्याला म्हणतोय ब्रॅव्हियस लॅटिस. आता आपण 14 टाइपच्या युनिट सेल मिळणार आहे कोणत्या ते बघूया. बघा फर्स्ट आहे आपल्याला क्यूबिक युनिट सेल, सेकंड असेल आपल्याला टेट्रागोनल, थर्ड असेल आपल्याला ऑर्थोरोम्बिक, फिफ्थ वन असेल मोनोक्लिनिक, फिफ्थ वन असेल ट्रायक्लिनिक, सिक्स्थ वन असेल आपल्या हेक्सागोनल आणि लास्ट असेल रोम्बोहेड्रल. आता जे आपले क्यूबिक युनिट सेल असेल ती क्यूबिक युनिट सेल आपल्याला 3 टाइप्स मध्ये मिळाले. जे आपण ब्रॅव्हियस लॅटिस असेल तर 3 टाइपचे असेल. फर्स्ट वन असेल सिंपल, सेकंड वन असेल फेस सेंटर म्हणजे सिंपल युनिट सेल, सेकंड असेल फेस सेंटर युनिट सेल आणि थर्ड असेल बॉडी सेंटर युनिट सेल. बघा म्हणजे आपली जी क्यूबिक युनिट सेल असेल ती किती टाइप्स मध्ये मिळणार आपल्याला? सिंपल युनिट सेल पण असेल, फेस सेंटर मध्ये पण असेल आणि काय असेल बॉडी सेंटर युनिट सेल पण असेल. जर आपण टेट्रागोनल जर घेतलं तर टेट्रागोनल 2 टाइप्स मध्ये मिळणार. फर्स्ट सिंपल युनिट सेल, फर्स्ट कोणता असेल सिंपल युनिट सेल. सेकंड जे असेल बॉडी सेंटर युनिट सेल, सेकंड काय असेल बॉडी सेंटर युनिट सेल. हे टेट्रागोनल युनिट सेल असेल ब्रॅव्हियस लॅटिस 2 टाइप्स मध्ये असेल, सिंपल युनिट सेल आणि बॉडी सेंटर युनिट सेल. पहिला ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. आता ऑर्थोरोम्बिक युनिट सेल जे असेल 4 टाइप्स मध्ये असेल आपल्याला. फर्स्ट सिंपल युनिट सेल, सेकंड असेल फेस सेंटर युनिट सेल आणि थर्ड वन असेल बॉडी सेंटर युनिट सेल आणि लास्ट वन फोर्थ वन एंड सेंटर किंवा त्याला आपण म्हणतो बेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर आहे मोनोक्लिनिक युनिट सेल. आता मोनोक्लिनिक युनिट सेल जे असेल आपण 2 टाइप्स मध्ये मिळणार आहे. फर्स्ट वन असेल सिंपल युनिट सेल आणि सेकंड वन असेल एंड सेंटर किंवा त्याला आपण म्हणतो बेस सेंटर युनिट सेल. ट्रायक्लिनिक युनिट सेल जे असेल ट्रायक्लिनिक युनिट सेल आपल्याला एकाच टाइप्स मध्ये मिळणार आहे. त्याला आपण म्हणतोय वन सिंपल युनिट सेल. हे फक्त काय सांगतात एकाच टाइप मध्ये आपल्याला सिंपल युनिट सेल. त्याला हेक्सागोनल युनिट सेल, हेक्सागोनल युनिट सेल एक टाइप मध्ये असेल मिक्स. म्हणजे हेक्सागोनल युनिट सेल मध्ये जे आपल्याला पार्टिकल्स असणार ते पार्टिकल्स कॉर्नरला प्रेझेंट असतात, बॉडीमध्ये असेल आणि फेसला पण असेल. म्हणजे आपले जे पार्टिकल असतात ते तिन्ही ठिकाणी असेल म्हणून आपण ते म्हणताय मिक्स. एकाच टाइप्स मध्ये एकच मिळाले पण त्यामध्ये मिक्स असणार. आपण पाठीमागेच बघितलं हेक्सागोनल युनिट सेल मध्ये जे युनिट सेल असेल त्याच्यामध्ये काय होतंय पार्टिकल्स आर प्रेझेंट इन
कॉर्नर्स, बॉडी सेंटर और फेस, तिन्ही मध्ये काय असेल ते प्रेझेंट असेल. बॉडीमध्ये पण तुम्हाला पार्टिकल्स मिळेल, फेसला पण पार्टिकल असेल आणि कॉर्नरला पण असेल, म्हणून आपण काय म्हणतो मिक्स, एकाच टाइपचे म्हणतात. नंतर आला लास्ट रोम्बोहायड्रल युनिट सेल. रोम्बोहायड्रल युनिट सेल पण एकाच टाइपमध्ये मिळते, ते असेल सिंपल. आता आपण जर बघितलं तर आपण सांगितलं 40 युनिट सेल, त्याला आपण म्हणतो ब्रायव्हेस्टॅटिस. अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर 14 टाइपचे आपल्याला काय म्हणतात ब्रायव्हेस्टॅटिस मिळतात किंवा युनिट सेल मिळतात. तर बघा सिंपल, फेस, बॉडी किती झाले 3. सिंपल बॉडी ते किती मिळतात 2. त्यानंतर ऑर्थोरोमिक मध्ये आपल्याला मिळतात 4. मोनोक्लिनिक जे असेल मोनोक्लिनिक मध्ये किती मिळतात 2. ट्रायक्लिनिक मध्ये किती मिळतात आपल्याकडे एकच मिळते सिंपल. हेक्सागोनल मध्ये एकच मिळते मिक्स. आणि आपल्याला रोम्बोहायड्रल मध्ये पण किती मिळतात 1. आता जर आपण याचं समेशन केलं बघा 3 2 5 4 9 10 11 12 13 आणि 14, याचा आता आपण टोटल किती मिळतात 14 टाइप्स ऑफ युनिट सेल अकॉर्डिंग टू सेल पॅरामीटर. बऱ्याच वेळेस एक्झामला याच्यावरती एमसीक्यू असतात. तुमची JEE असेल, CET असेल किंवा नीट एक्झाम असेल किंवा बोर्ड एक्झाम असेल, त्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो. कोणताही तरी एखादा सेल युनिट सेल दिले असेल, त्याचे अँगल किंवा साईड दिले असतात आणि त्या अँगल आणि साईडवरून आपल्याला ओळखायचं की टाईपची कोणती युनिट सेल असेल. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये युनिट सेल अकॉर्डिंग टू युनिट सेल पॅरामीटर हे निश्चित तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि हे जे युनिट सेल असेल 7 टाईपचे युनिट सेल असेल आपल्याला सेल पॅरामीटर समजलं आहे. आणि त्याच्यावर अँगल आणि लेंथ त्याच्या व्हॅल्यू येतात. तुम्ही हे जे असेल CTOMTHR तुमच्या शॉर्ट ट्रिक बनवा. आणि शॉर्ट ट्रिक बनवत असताना ह्या सिरियलनुसार काय करायचं त्याला ध्यानात ठेवायचे. आज आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. धन्यवाद.